सॉरी. कशासाठी? आता काय लट काय दुसरी? आज काय भांडतो का चांगली बोलतो माझ्यासोबत? नाही तुला तर काही सांगताच नाही येत बा. हा, कधी भांडतो कधी चांगली बोलतो. तुमचं काय बापा, काय सांगताय ते? आता तर पाहूनच बोलायला लागते आम्हाला कसं काय आहे मूड तो. सॉरी म्हटलं ना, एवढं काय बोलायला लागते? मी काय बोलली बिल्ली नाही बरं तुम्हाला. तुम्हीच मला चिडून देता उगाच. म्हणून. पण जाऊ द्या, सॉरी. वहिनी वहिनी गेली तर दादा चांगला बोलून राहिला तिच्यासोबत. आई बाबा आले वापस. चला, चांगला आहे बापा. नाही तर मी फोनच करून राहिलो आता दादाले की दादा, व तुमच्या ना तर आमच्या घरात भांडणं होऊन राहिली. हा, काही बोलताय ना? म्हणजे तुम्ही दादाला सांगितलं का असं? मी काय भांडले तुमच्यासोबत? काय भांडले मी तुमच्यासोबत? काय म्हटलं मी तुम्हाला? तुम्ही तर खूपच असंच माझ्या घराने करता हो ना. मी काय भांडली? मी काय म्हटलं? तुम्हीच तर भांडता माझ्यासोबत. मी काही म्हटलं की लगेच मला क्रॉस करता. मी काही म्हटलं की माझ्या उलटच तुम्हाला म्हणायचं असते. आणि वरून म्हणते मी भांडते आहे ना. दादाला सांगितलं तुम्ही? हाय हाय, पाय 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 पाय, तोरा बदलला की नाही पाय. हा, बत्तच आवाज वाढते, बत्तच बोलण्याचं टोनिंग बदलते. भांडगोडी नुसतं भांडत राहते. तसं नाही ना, टेन्शन आलं होतं मला. म्हटलं आता तसंच थोडस टेन्शन आलं होतं. आणि तुम्ही वहिनीची बाजू का घेत होते माझ्या? माझ्या वहिनीची तुम्हाला काय बाजू घ्यायला लागते? तुम्ही माझी, माझ्या भावाची, माझ्या आई बाबाची बाजू घ्यायला पाहिजे ना. तुम्ही आमच्या इकडून बाजू घ्यायला पाहिजे होती ना. आणि तुम्ही माझ्या वहिनीची बाजू घेता, म्हणतात खूप चांगली आहे ती. तुम्हाला माहिती आहे किती चांगली आहे ती तर. किती त्रास देते ती माझ्या भावाला, तुम्हाला माहिती आहे का? माझ्या आई वडिलांना किती त्रास देते तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला तशीच बायको भेटायला लागत होती, मग समजत होतं. मी एवढी गरीब गरीब भेटले ना, म्हणून तुम्हाला काही समजत नाही. किती बाया डेंजर आहेत, किती भांडगोड आहेत, किती त्रास देतात म्हटलं त्या. तुम्हाला सगळं चांगलं भेटलं ना, मी एवढी चांगली भेटली ना, म्हणून तुम्हाला काही समजत नाही. हो हो हो. गरीब? बापा बापा, लय गरीब आहेस तू तर. लय गरीब आहे बापा रे, किती गरीब आहेस तू. मी नशीबवान तू एवढी गरीब भेटली. लय गरीब आहेस बाबा तू. म्हणजे म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? टोमणा मारताय मला? अरे नाही ना बा. काय बा, तू नुसतं भांडतच राहतं. काय चांगलं बोलत नाही, काय नाही. काय काय झालं? चांगलं बोला, खुश राहा. त्यांचं त्यांचं आपापल्या सोबत ते त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतातच. हा, दुसऱ्या कोणासाठी आपण आपल्या घरात भांडत असतात काय? आपण उगाच टेन्शन घेऊन, तू टेन्शन घेऊन काही होणार आहे का? जे काय करायचंय ते तुझे दादा वहिनी आई बाबा ते पाहून घेतील. आता असतात कोणाच्या घरात प्रॉब्लेम, मग त्यांच्या प्रॉब्लेम म्हणून आपण आपल्या घरात प्रॉब्लेम क्रिएट करायचे का? हा, जाऊ दे. विषय मोठा, मला काही राग बिग नाही आला आणि मला काही नाही. बरं, मी काय म्हणतो, मी आता 1-2 दिवसानं जाईन हैदराबादले. जाईन म्हटलं दादाकडे. जाऊ की नाही? म्हणजे कशासाठी? तुझे घराणे सांगासाठी. पारशी बोलता. सांगता का व्यवस्थित? कशाला चालले हैदराबादला? तिकडे काय काम आहे तुम्हाला? एक मीटिंग आहे मला तिकडे, तर मग जाईन म्हटलं. नक्की नाही अजून, गेलो तर जाईल. हैदराबादलाच आहे तर म्हटलं मग दादाच्याकडे जाईन, चक्कर मारीन. जाऊ की नाही म्हटलं, त्यांच्या घरी भांडणं आहेत तर. नाही हो, जा ना. काही बोलता का? तिथं गेले न गेले नाही, दादाला कसं वाटेल? त्याला माहित झालं तर की बाबा पाहुणे इथपर्यंत आले नाहीत. नाही नाही, जा जा ना. फोन कर जा दादाला आणि जा जा. हा, भांडणं काय का म्हणजे काय शिकायचे भांडणं आहे? काही भांडणं बिंडणं नाहीये. उगाच उगाच बदनाम्या नका करू माझ्या भावाच्या घराच्या. काही माझ्या भावाच्या घरी भांडणं वगैरे नसतात. काही लावता कुठले भांडणं बिंडणं. आणि जायचं म्हटलं कधी चालले तुम्ही? चालतं का तू? हा, येऊ का मी? चालते चालते, येते ना मग मी. दादाची भेट होती माझी. मुलं तर किती खुश होतील. आत्तू आलू करतील. हा, स्टॉप स्टॉप स्टॉप, या वापस या वापस या. वापस या, एवढं दूर नाही जायला लागत. मी गंमत केली तुझी, चालतं का? काही बोलतंय का? अशा याच्यात प्रवास करायचं काय काम आहे? मम्मी हो तरी म्हणते काय? आणि मी ऑफिसच्या कामानुसार चाललो, तिकडे क्लायंट आहे माझ्यासोबत. तुला कसं नेणार आहे? मी गंमत म्हटलं तर लागे बसले बाई घोड्यावर. गेले, पोचले तिथपर्यंत. या वापस या वापस. आपलं घरच बरं. कुठे चालणार आहे? कोण गेलं कोणाला वापस आण लागते माय बाई? अहो मम्मी काही नाही. तू हे मी 2-3 दिवसात जाईल म्हटलं हैदराबादले. तर मग ते जाईल म्हटलं हिच्या भावाच्या घरी. तेच सांगून राहिलो मी. हे मागं लागली मला. मी येतो म्हणते पाय. पालखीची माणूस कुठ नाही. नाही मम्मी, मी नाही म्हटलं. येईनच म्हटलं होतं चल. मम्मी मी असं म्हटलं की येऊ का असं म्हटलं. मी मागं नाही लागली. मी का लहान आहे का याच्या मागे लागेले? हो खोटे. हा, काही सांगत राहता का मम्मीला?
नाही मम्मी, मी नाही जाणार. मला माहिती आहे अशा ह्याच्यात कुठं मी एवढा दूर प्रवास करणार आहे का? हे गंमत करतात तुमची. नाही काही बोलतो काय कायले जा लागते. प्रवास करून काही बरोबर नाही. आता फालतूचा 8वा महिना लागेल. 8व्या महिन्यात कामं प्रवास गिवास नसतात करत. शिल्लकचे कामं नसतात करत. हा महिना भारी असते. जपत असतात या महिन्यात. काही कुठे जागे लागत नाही. पण तू काल चालला हैदराबादला? काही हा ऑफिसातलं काम आहे का? कंपनीचं काम आहे का तुला? मीटिंग गिटिंग आहे का तर ती? हो मम्मी, माझं क्लायंट मीटिंग आहे तर जातो मी तिकडे. असं असं काही जातं म्हटलं. मग सारे पित्र्या मावश्या दिवशी जसा घरी राहिलो आबा आबा आजीचं पान टाकूत दर्शनाले का तास तास जा लागते. काही मी हटकत नाही, मी टोकत गिकत नाही. जाशन तर जाय का परी. पण म्हटलं असला घरी तर दर्शन होते, दुसरं काय. तू दे ना, अजून काय माझ्या हातात आहे काय? पाहिल मी 1-2 दिवसात जाईलच. ते त्याचं काही नाही, तू घेजो आटपून मावरची पाया लागून घेतो. बायकोला लागायला लावजो. आपाजी आजीले म्हणा आम्हाला लेकराला आशीर्वाद द्या. झालं. मग तसं दैव त्याच्या ऋणीच आहो बा. पूर्वजांच्या ऋणीच असतो आपण. केवढे भांडे संगवले बाई ना. वरच्यावर घासावतं बाई, घासतच नाही. ऊन जाऊन डोकं धरून बसते फक्त. झालं. दवाखान्यात जाय म्हणलं, गोळी घे म्हणलं तर घेत नाही. आणि मा डोकं दुखते, मा डोकं दुखते करत राहते नेरा. या दुसमाचंही काही कळत नाही बाई मला. बसली वाटते बाई बिडी भांड्यावर. बरं झालं. माय बाई ओ, एवढे मोठे कपडे काय माय माय बाई 2-3 दिवसाचे कपडे जमा आहेत बाई. आता काही उठायला पुरत नाही. माय घरही राहिले बाई झाडायचे, धुणंही राहिलं धुवायचं. आता मी जर उठली तर मला यातलं काही ना काही करावंच लागेल. त्याच्यापेक्षा राहूच देतो. मी म्हणलं बुडी भांडे घासते की नाही पाहायला आली ती मी. घासून राहिली, घास बाई म्हणा. सुस मामा, आता भांडे घासायचं ते पावडर सरली का? ते साबण आणलेलं होतं ते सरलं का? तर उलशी निरमा देव माझं. निर्माणच घासतो आता. साबण सरलं वाटतं बाई भांड्याचं तर नाही होती. राग गीत तर माय तू काही जमा करतच नाहीस. आम्ही माय बाई आयुष्यभर राखीनं भांडे घासले. नारळ फोडले की नारळाचे केस जमा ठेवा, त्याची वाकस नाही करा. कसं कसं भांडे निघतात ते तर माझं जमतच नाही. सारं स्टँडर्डच पाहिजे माय बाई भांडे घासायला. साबण घासणी इकतची, साबण इकतचं. आणि भांड्याचा पायला तेलाचा तेलकटपणा निघत नाही ना. कुठे जायला भांडं ते निघत नाही. फक्त न सारं इकतचं पाहिजे. देवापुरी खंडीचीला हास माय उठणं. लय डोकं दुखून राहिलं शिंदा गोई गी हे. दवाखान्यात जाय नाही तर बाई असं निजू निजू राहण्यानं बसणार आहे काय? हो ना. आता बाई भांडे घासू राहिला का तुम्ही? काय बाई मला तर सरमही लागते, पण काय करू मेलं हेच दुखणं. मला घेऊनही जात नाही एक तर असं वाटते. मटकन जीव गेला तर चालते बाई, पण असं डोकं दुखते वाटते बाई. तसं वाटू राहिलं मा डोक्यावर कोणी परोड मारून राहिलं. इतकं तर ठणकून राहिलं. काय म्हणलं तुम्ही? मला काही ऐकून नाही आलं. चल बाई राहतो निजत. बुडील जर मी उभी दिसली तर बुडी मला पाणी मागेन भांडे घासायला. म्हणेन एवढे कपडे घे धुवून. कुठे माझे कपडे धुवू मी? चालली बाई हिवाची राहतो निजून. काय पाणी आलं बाई रात्री दळ 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 दळ. काय हिव पडलं व माय. अशी थंडी बाजू राहिली मला. अंगावरच वाटे ब्लँकेट घेऊन झोपून राह. चहा पाहिजे बाई अशा वातावरणात. चहा असला की बरं राहते. पण जाऊ दे बुडीला भांडे घासू देतो तेवढे. आणि मग म्हणतो आता बाई सिंगलभर चहा देता का करून. डोकं भर कसं दुखून राहिलं. या वातावरणात मुले अंगावर ब्लँकेट घेऊन झोपायला लयच आवडते बाई. लहानपणापासून आवडते मला. असं जडी गिडी लागली पाणी आलं की मला असं वाटे मस्त ब्लँकेट अंगावर घ्या आणि गुंडून मुंडून निजून राहा. काय ब निजेला वाटते हे. जाऊ दे मीच घेतो. नाही बाई पुढे येते वाटते. अंगावर घेऊन झोपू दे पटकन मला. का आजी भांडे घासू राहिली का? हो बाई तू कुठे गेलती माय? आज सुट्टी आहे नाही. आज मग हिडाच लागते का? अभ्यास करा. चाल ना तुला तर म्हटलं डोकं धुवून देतो. सुट्टी आहे तर हात पाय घासून देतो साजरे. सुट्टीच्या दिवशी चकचक अंग धुवा. रोज तर घाईच असते मायनीरा. बाई असं कर बरं. दे बरं ते आपल्या निरम्याच्या याच्यात दिवशी निरमा दे बरं मला. भांडे घासतो मी. हा आजी थांब देतो. आजी वा एवढे मोठे कपडे काढले तुला धुवायले. पाणी आलं तर वाहणार नाहीत ना मग. राहू दे काही धुवू नको. अहो आजी हा फराक धुवायचं काम नाही ना. मी हात घालीन ना डबल. कायला धुवायला टाकला? तुला किती मोठे काम होऊन राहिले. सारे कपडे धुवायचेच आहेत ते. हे बा असं कर बरं बाई. त्या गंभीऱ्यात पाणी घे बरं बाय. आणि टाक बरं उलचिक निरमा मले दे. आणि उलचिक निरमा त्याच्यातही टाक. भिजत घाल बरं तेवढे कपडे. धुतो मी. 3 दिवस झाले माय. तुझी मायचं काही दुखणं बशीनं काही धुईन माय ते धुणं जमा करू करू ठेवणं चालू आहे. असं ववरे कपडे घरात ठेवणं साजरं लागते काय? घनघन घनघन करतो बाई सारा धंदा मी. का बाई उठली का तू? आजी एवढे भांडे घासू राहिली धुणं धुवून राहिली तर ते निर्मात भिजू घाल बरं कपडे. आई आजीला किती धंदा करून राहिला. मला भूक लागली स्वयंपाक राहिला अजून. की बस मम्मी काय 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 झोपली का? माझं डोकं दुखून राहिलं ना माय बाई. अशीच म्हणशील तो बापाच्या देखत. मी काय झोपली नाही. पण काय करू माझ्यानं होऊनच नाही राहिलं ना. काय बरं मा अंगाला ताप आहे का? काय बाई हो चटका लागीन पाहायचं तुला. इतकं तर खनखन मा अंग तपलं जसं उन्हाळ्याचं पाणी होय माव.
गेली का? पोट्टी भली बदमाश आहे, बापाचं फिट्टूच आहे. आजीचे भले जीवाच्या आत आहे. सारा बुटीला सांगून नाही म्हणजे माय जागीच होती. झपत बाई मी. अरे देवा, लय डोकं दुखून राहिलं बाई. बाई व उलसक डोकं दाबतं का मला? जाय बरं बाई, मी नाही करू शकत तर तू कर बरं. उलसाक धंदा आजीला करू लाग बरं. आजी किती धंदा करीन व माय, माता जीव थट थट तुटते. आजी मला माई सारखी म्हणून एवढा धंदा करते बाई, पण माझ्यानं होतच नाही. काय करू, मा डोकंच लय दुखून राहिलं. त्याला डोकं दुखू राहिलं ताई, थांब मी आजीला निर्माण देऊन देतो आणि मग त्याला डोकं दाबून देतो. हो जाय. बाबा आले की सांगतो बरं. बाबाले आल्या आल्या सांगतो म्हणा, आईचं लयच डोकं दुखून राहिलं. आजीला धंदा केलाय सांगू नको. नाही म्हणजे कसं बाबाले खराब वाटीन ना म्हणून. सांगू नको आजीला धंदा केला. आजी बघ, ते निर्माच्या डब्यात काही निर्मा नाही, मला वाटते घरची निर्मा बी सरली वाटते. सामायना सरलं वाटते बाई सारं. मग जाऊ दे, मग जाऊ दे. ते राखी दे बरं गुलची. राखीनच घासतो मग भांडे. तू घाल बरं बाई. मग कपडे काय भिजू घालशील बाई. जाऊ दे मग. तसेच धुतो मग आता बिना साबणाचेच निर्माचे. आता धुवायला काढले मी, तसे उचलून ठेवणं साजरा आहे काय? घरी राहिले बाई झाडाचे सारंच राहिलं बाई. आज तर लय धंदा पुरते बाई व. आजी मी झाडून काढतो, मला झाडता येते. झाड तर काय झाड, मग तेवढं झाड. मग अभ्यास कर माय. तो अभ्यास राहिला असेल राहू दे माय बाई. अभ्यास पाडून नको करू धंदा. या धंद्याला काय आहे, करतो मी दिवसभर कसंही. आता पहिले स्वयंपाकच करून ठेवतो. भुका लागल्या असतील ना मग होतेच आहे हे धुणे भांडे. काय आहे एवढे भांडे घासू दे, स्वयंपाकालेच भांडे पाहिजेत. शायनी आहे व माय पोरगी, करू लागते वा. नाही आजी, भूक नाही लागली आम्हाला, तू आरामशीर कर. हे झालं की मग तुले मी कपडे बी पिळू लागतो. मग मी वाहू बी घालतो, मला वाहू घालता येतात. बरं माय, शायनी आहे व बाई. का मा तुला भांडे जमा झाले? ते कुठे गेली? तिचं डोकं बसलंच नाही वाटते अजून. नाही ना रे बाबू, डोकंच दुखून राहिलं म्हणते ते. तिला एखादी गोळी आणायला लागत होती रे, नाही तर दवाखान्यात घेऊन जाय. तापगी पशी अंगात वरून तर काही अंग गरम नाही तिचं, पाहिलं मी. पण अंदरून अशी ताप तर काय सांगता येते. तसे व्हायरल चालूच आहे म्हणतात. सातच येलाय सर्दी खोकला तापेची. दवाखान्यात घेऊन जाय तिला. असं निजू निजू राहिला ना बरं होईन काय? आता बाई आले वाटते बाई. हे सांग बाई काय हो माय, पाहिलं बुडीला भांडे घासता घासता माय हे पोट्टी बी झाडून राहिली. काय करू राहू दे बाई, निजेलाच राहतो. नाही तर का उठू का? उठतो बाई. आई की ना अंगाला हात लावून पाहिजे. माया अंगाला तर काही ताप नाही बाई, मला बोलतीनच. मी आता उठतोच म्हणतो जसं बरं वाटते. आता बाई ओ माय बाई, तुम्ही भांडे कोण घासून राहिले? राहू दे, उठा 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 पहिले, मी घासतो ना. काय करा माय बाई, माय पास बोल लेकरू झाडून नाही राहिलं. राहू दे बाई, मी करतो ना. तुम्ही नका करू बरं, दोघी जणी राहू द्या बरं. करतो मी. वाटते मला जरासं बरं. आता वाटो की ना वाटो, पण धंदा तर करावंच लागते बाई. करतो मी. बाय बाई का हो? आता लोक त्याच्यानं उठणं नाही होय ना. आता लागे आली का दारात? राहू दे ना, तो आला घरी. जाय त्याच्या संग दवाखान्यातच जाय. या धंद्यानं काय अडलं. दवाखान्यात घेऊन जा बाबू तिले. हवा अजून बरंच नाही वाटून राहिलं काय? चल दवाखान्यात. डॉक्टर तापही तपासते अशी एखादी सुई गोळी देते. बाय बाई डॉक्टर जवळ गेला की डॉक्टर तर सुईट असतेच. त्याला काय 50 रुपये पचवीची असती. मागच्या बारीन बाई मला काही नाही झालं, नाटक केलं तरी बाई त्या मुर्दा डॉक्टर मला सुई दिली. मला 2 सुया घ्यायला लागतात म्हणे. कायच्या दिल्या काय सांगा, ग्लुकोज चढवलं का मला तो. आणि पैसे काढले, 100ची नोट घेऊन घेतली. त्या 100 बाई कटलरीवाला जवळ किती मोठं सामान भेटलं असतं मला. तो डॉक्टर काही कामाचा नाही बाई. तो काही तपासत नाही. तुम्हाला वाटते सारेले सुया देते. मी काही जात नाही बाई डॉक्टर जवळ. नाही आता उसक बरं वाटून राहिलं ना. उसक बरं वाटून राहिलं मला आता. काही नाही जा लागत दवाखान्यात वाटते बरं मला आता. राहू द्या आता. करतो ना मी आता, धंदा करायला चालती बाहेर. आता बाई उठा बरं तुम्ही, मी घासतो भांडे. सांग काय करा. अहो सुषमा जाणं दवाखान्यात, एखादी सुई देईन तो डॉक्टर तर बरं होईल. आता लोक अचानक उठवला जाय नाही, आता लगे भांडे घासतं का? जाय बरं बाबू म्हणून तिला दवाखान्यात घेऊन जाय. उगाच अंगात तापगीत मुरला तर टायफॉइड व्हायचे लक्षण. नाही सुईचं काही काम नाही. जमलं ना, तसंच जमलं ना. वाटते ना जरसक बरं वाटते मला. जरसक बरं वाटून राहिलं आता. आणि काही दवाखान्यात नाही झाला का? मी म्हणलं हा माणूस जरसा उशिरा आला असता तर काही हलकं बरी झालं असतं काय माणसाचं. आता बुडी भांडे घासत होती, मग धुणं धुत होती आणि स्वयंपाक करत होती. मग मी साजरी जेवायला उठत होती. बाई हा माणूस असा टपकतेच बाईनीरा भातच. सारा मला प्लॅनवर पाणी टाकते. रात्री दळ वदरलं पाणी आलं, त्यानं सारं हे झालं. आणि आता या माणसानं पाणी फिरवलं. काय बाई आता लागा लागते कामाले. जीवाचं काम करणं तर मला भलं जीवार येते बाई. पण आता जर मी काम नाही केलं की हा माणूस मला दवाखान्यातच नेते आणि तो डॉक्टर बाई इंजेक्शनच देते बाई.